नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये मला LinkedInवरती एक अत्यंत इंटरेस्टिंग असा प्रोफाईल दिसला. सो मला असं वाटलं, की हा प्रोफाईल कदाचित आपल्या काही कामाचा असू शकतो, म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट पाठवली होती आणि त्यांच्या कंपनीचे डिटेल्स विचारल्या होत्या. त्याच्यावरती त्यांनी रिप्लाय देखील केला. त्यांनी त्यांच्या कंपनीची वेबसाईट, त्यांचे वेगळे-वेगळे ॲप्स आहेत, त्यांच्या लिंक्स ह्या सगळ्या मला LinkedInवरती शेअर केल्या होत्या त्यांच्या व्हिजिटिंग कार्डसोबत. सो मी काय केलं, की त्यांनी ज्या काही लिंक दिलेल्या होत्या, त्या सर्व लिंकवरती जाऊन ते सगळे ॲप डाउनलोड करून, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून, सगळे लॉग इन करून, त्या ॲपमध्ये काय-काय बेनिफिट्स आहेत, हे सगळे पाहून आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे. सो आज आपण बघणार आहोत जे इंडिया ॲग्रीटेक लिमिटेड ह्या कंपनीचे वेगळे-वेगळे ॲप जे ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये उपयुक्त होणारे आहेत असे. चला तर सुरुवात करूया. आता ही जी जे इंडिया ॲग्रीटेक लिमिटेड कंपनी आहे, ही बेसिकली कोल्हापूरची आहे आणि जिचं हेड ऑफिस मुंबईला आहे. ह्या कंपनीचे वेगळे-वेगळे ॲप आहेत, ज्यापैकी 3 ॲप आज आपण बघणार आहोत. सर्वात पहिला ॲप आहे चीनी मंडी. आता हा चीनी मंडी ॲप काय आहे, जर तुम्हाला साखर, इथेनॉल किंवा ॲग्री कमोडिटीज रिलेटेड ज्या काही चालू घडामोडी किंवा बातम्या हव्या असतील, तर तुम्ही ह्या ॲपचा वापर करू शकता. हा ॲप तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी आणि गुजराती या 4 भाषांमध्ये वापरू शकता. म्हणजे ह्या 4 भाषांचं ऑप्शन ह्या ॲपमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. दुसरा ॲप आहे ॲग्री इनसाईट. आता ॲग्री इनसाईट ॲप काय आहे, जर तुम्हाला एडिबल ऑइल, बायो एनर्जी, साखर, गहू, तांदूळ आणि मका या क्षेत्राशी रिलेटेड कुठल्याही चालू घडामोडी, फक्त भारतातल्याच नाही तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत, ह्या सर्व घडामोडींची माहिती तुम्हाला ह्या ॲग्री इनसाईट ॲपवरती बघायला मिळते. हा ॲप फक्त इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध आहे. सो तुम्ही हे दोन्ही ॲपचा वापर चालू घडामोडी बघण्यासाठी करू शकता. ॲप डाउनलोड करायचं आहे, रजिस्ट्रेशन मोबाईलमधून करायचं आहे, तुमचा WhatsAppवरती OTP येतो, OTP टाकायचा आहे आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता चालू घडामोडी बघण्यासाठी. सो हे झाले 2 ॲप. तिसरा ॲप आहे ई-बाय शुगर. आता ई-बाय शुगर ॲप काय आहे, तर साखर खरेदी विक्री करण्याचं ऑनलाईन मार्केट. जसं आपण Amazonचा वापर करतो वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी, तसं ई-बाय शुगरचा वापर तुम्ही साखरेच्या खरेदी विक्री करण्यासाठी करू शकता. आता याचा वापर कोण-कोण करू शकतं? एक तर साखर उत्पादक, साखर कारखानदार आणि तिसरं जे इम्पोर्टर किंवा एक्सपोर्टर्स आहेत, ते देखील याचा वापर करू शकतात. या व्यतिरिक्त जे काही फूड प्रोसेसिंगचे मॅन्युफॅक्चरर्स असतात, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमधले ज्यांना ज्यांना साखर लागते, ते देखील याचा वापर करू शकतात. आता या ॲपचा वापर कसा करायचा आहे किंवा याच्यामध्ये बेसिक काय-काय फीचर्स आहेत, ते मी थोडक्यात इथं सांगणार आहे. सर्वात पहिलं म्हणजे इथं ई-सेल ऑप्शन उपलब्ध आहे. ई-सेल काय आहे? सपोज तुम्ही साखर उत्पादक असाल आणि तुम्हाला साखर विक्री करायची असेल, तर तुम्ही ई-सेलवरती जाऊन तुमच्याकडे असलेली साखर विक्री करू शकता. कसं? सर्वात पहिलं तर तुम्ही ॲप डाउनलोड कराल, तिथं रजिस्ट्रेशन कराल. त्याच्यानंतर तुम्ही ई-सेलवरती क्लिक करणार आहात. ई-सेलमध्ये तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या साखरेची माहिती तुम्ही तिथे टाकणार आहात. माहिती टाकताना काय-काय टाकावं लागतं तुम्हाला? तुमच्या कारखान्याचं नाव, तुमच्या कारखान्याचा ॲड्रेस, त्याच्यानंतर पिकअप कुठून करायचा आहे साखरेचा, त्या लोकेशनचा ॲड्रेस, तुमच्याकडे किती क्वांटिटी उपलब्ध आहे ती, तिचं रेट काय आहे पर क्विंटलचा तो, त्याच्यानंतर तुमच्या साखरेचं क्वालिटीचं ग्रेड काय आहे, अशा भरपूर माहिती तुम्हाला तिथं भरायची आहेत आणि तुम्हाला तिथं ते जर सपोज काही फोटोग्राफ्स असतील तुमच्याकडे असलेल्या प्रॉडक्टचे, तर ते फोटो देखील अपलोड करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. सो तुमचं प्रॉडक्ट त्या ई-सेलवरती रजिस्टर झालेलं आहे. आता जेव्हा एखादा पर्चेसर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवेल किंवा ऑनलाईन परचेस करेल, तेव्हा तुम्हाला ती साखर सप्लाय करायची आहे. सो हे झालं ई-सेल ऑप्शन. दुसरं ऑप्शन आहे परचेस करायचं. सपोज मला परचेस करायची असेल, तर मी ऑनलाईन जे काही सेलर्स आहेत तिथं रजिस्टर, त्यांना डायरेक्टली परचेस ऑर्डर किंवा परचेस रिक्वेस्ट पाठवू शकते किंवा त्यांना कॉन्टॅक्ट देखील करू शकते. हे परचेस ऑप्शन तिथं उपलब्ध आहे. आता याच्यातलं तिसरं ऑप्शन आहे टेंडर आणि ऑप्शन. टेंडर काय आहे? फॉर एक्झाम्पल मला बल्कमध्ये परचेस करायची आहे साखर. सो मी टेंडर फ्लोट केलेलं आहे, की मला किती क्विंटल साखर हवी आहे ती आणि माझं बजेट काय आहे ते आणि कोणत्या लोकेशनला हवी आहे ती. मी असं टेंडर फ्लोट केलेलं आहे. आता जर तुम्ही साखर उत्पादक असाल, तर तुम्ही मला रिप्लाय करू शकता. जर तुमची कॅपॅसिटी असेल मला तेवढी साखर पुरवायची, तर तुम्ही माझ्या टेंडरला रिप्लाय करू शकता किंवा त्याला रिस्पॉन्ड करू शकता.
सो अशा प्रकारे तुम्ही टेंडरला पार्टिसिपेट करू शकता. आता ऑप्शन काय आहे, सपोज की मला साखर तर हवी आहे, पण माझं बजेट एक फिक्स बजेट आहे आणि जे सेलर्स आहेत त्यांचं बजेट जे आहे किंवा त्यांनी जी प्राईस टाकलेली आहे ती माझ्या बजेटपेक्षा जास्त आहे. सो मी ऑप्शन फ्लोट करत आहे. म्हणजे मला माझ्या बजेटमध्ये जी प्राईस हवी आहे ते फ्लोट करणार आहे. आता ज्या सेलर्सला त्या प्राईसमध्ये किंवा ज्या सेलर्सची बेस्ट प्राईस असेल ती ते त्या ऑप्शनमध्ये पार्टिसिपेट करून टाकू शकतात. आणि मग जो कोणी कमी प्राईस टाकेल त्याचं सिलेक्शन होतं. अशा प्रकारचं ऑप्शन होतं साखरेचं. ॲक्च्युली टेंडर्स आणि ऑप्शन हे खूप मोठं चॅप्टर असतं. याच्यावरती एक अख्खा व्हिडिओ बनवू शकतो, इतकं मोठं आहे. एक्सप्लेन करायला गेलं तर मी इथं पूर्ण एक्सप्लेन करत नाही आहे. फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे, जर बल्क परचेस किंवा सेल करायचं असेल तर टेंडर्स किंवा ऑप्शन फ्लोट होतात. त्याला तुम्ही रिप्लाय करू शकता जर तुमची कॅपॅसिटी असेल ती रिक्वायरमेंट मीट करायची तर. आता ह्या व्यतिरिक्त चौथं ऑप्शन्स आहे, तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करत आहात, वेदर इट इज सेल आहे, परचेस आहे किंवा टेंडर आहे किंवा ऑप्शन आहे, त्या सर्वांचा हिसाब किंवा काय म्हणतात त्याला ट्रान्झॅक्शनच्या डिटेल तुम्ही कुठं मॅन्युअली लिहत नाही बसायचं आहे. या ॲपमध्ये तुम्हाला लेजर ऑप्शन अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ट्रान्झॅक्शन्सचे सगळे डिटेल्स बघू शकता एकाच ठिकाणी. त्याच्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे सेपरेट डिटेल्स जर बघायचे असेल तर माय सौदामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे मला माझ्या खरेदीचा रिपोर्ट बघायचा असेल, विक्रीचा रिपोर्ट बघायचा असेल, मी किती टेंडर्समध्ये पार्टिसिपेट केलं बघायचं असेल किंवा मी किती टेंडर्स फ्लोट केले बघायचे असतील तर ते सगळे रिपोर्ट्स तुम्हाला या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. तिसरं आहे, जर तुम्हाला शुगर्स म्हणजे साखरचे किती टेंडर्स पब्लिश झाले ते एकत्र बघायचे असतील तर ते देखील तुम्ही बघू शकता. चौथं म्हणजे गव्हर्नमेंट त्यांच्यातर्फे जे काही नोटिफिकेशन पब्लिश करतं ते सर्व नोटिफिकेशन तुम्हाला या ॲपमध्ये बघायला मिळतात. सो अशा प्रकारे तुम्ही या ई बाय शुगर ॲपचा वापर करू शकता साखरेच्या खरेदी आणि विक्री करण्यासाठी. ओके, आता ह्या व्हिडिओचे जे डेमोज आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी लावलेले आहेत. या व्यतिरिक्त ॲप डाउनलोड करण्याच्या लिंक्स देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहेत. सो हे होतं ई बाय शुगर ॲपबद्दल. सो आज आपण काय बघितलं, JK इंडिया ई ॲग्रीटेक लिमिटेडचे 3 ॲप. सर्वात पहिला होता चीनी मंडी, दुसरा ॲग्री इनसाईट आणि तिसरा होता ई बाय शुगर. आता हे तीनही ॲप तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका की ॲप वापरायला कसा वाटला आणि तुम्हाला याचा किती फायदा झाला ते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.